आज आपण इथे बेसनाचे लाडू बघणार आहोत। लाडू पण असे की जे आपल्या टाळ्याला पण चिकटणार नाहीत, अशा पद्धतीचे आपण मस्तपैकी अगदी इथे बेसनाचे लाडू बघणार आहोत। छान असे आपण इथे सुंदर अगदी बेसनाचे साजूक तुपातील टाळ्याला न चिकटणारे असे अगदी चविष्ट असे आपण इथे लाडू बघणार आहोत। त्याआधी तुमचं ज्योतिष किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला मग आज आपण बेसनाचे लाडू करायला घेऊया। अगदी चविष्ट, रुचकर, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने आपण लाडू करायला घेणार आहोत। चणा डाळ इथे आपण अर्धा किलो घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि 2-3 तास कडक उन्हामध्ये ऊन दाखवून घेतलेली आहे। आता ही अर्धा किलो डाळ आपल्याला 15 मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे। भाजताना इथे आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे, पूर्णपणे तापवून घेतलेली आहे। तापवून झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरती पूर्ण अर्धा किलो डाळ घालून व्यवस्थित हलक्या हाताने भाजून घ्यायची आहे। जेमतेम आपली इथे डाळ भाजायला 15 मिनिटं तरी आपल्याला इथे सहज लागतात। अगदी मध्यम आचेवरती आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे। अगदी एकसारखे आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना आपल्याला अगदी थोडासा ब्राऊन कलर येईल अशा पद्धतीनेच भाजायची आहे। जास्त डार्क ब्राऊन कलरवरती भाजायची नाही, नाहीतर लाडवांचा कलर पूर्णपणे बदलतो। आता इथे आपण हलक्या हाताने व्यवस्थित एकसारखी भाजून घेतलेली आहे। आता इथे आपला डाळीचा कलर पण अगदी व्यवस्थित आलेला आहे। पूर्णपणे भाजल्यानंतर आपण इथे गॅस घालून आपण डाळ इथे थंड करत ठेवणार आहोत। थंड झाल्यानंतर आपल्याला इथे रवाळ अशी दळून आणायची आहे। आता आपली इथे व्यवस्थित डाळ भाजली गेली आहे। आता आपण इथे गॅस घालून थोडं थंड करत ठेवूया। इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं, तुम्ही कोणतंही तूप घेऊ शकता। 200 ग्रॅम इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप घेताना थोडं जरा वितळून घ्यायचं, म्हणजे प्रमाण आपल्याला कळतं। आणखी 200 ग्रॅमपेक्षा थोडे 1-2 चमचे कमी जास्त पण आपल्याला इथे लागू शकतं। आता आपल्याला इथे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे डाळीचे पूर्णपणे पीठ। अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे, अगदी एकसारखे। इथे जाड बुडाची कढई पूर्णपणे अगदी गरम करून घेतलेली आहे। शक्यतो पीठ भाजताना आपल्याला इथे जाड असंच भांडं घेऊन भाजायचं आहे, म्हणजे व्यवस्थित एकसारखे पीठ भाजले जाते। आता कढई पूर्णपणे आपण इथे गरम केल्यानंतर तूप घालून घेणार आहोत। पूर्णपणे तूप वितळल्यानंतर आपल्याला इथे जे आपण दळून आणलेलं डाळीचं पीठ आहे ते भाजून घेणार आहोत। शक्यतो तुम्ही पीठ रवाळ जाड असे काढून आणा। इथे आपण वजनी चणा डाळीचे पीठ 500 ग्रॅम घेतलेला आहे आणि जर कपाचे माप केले तर 4 कप पिठाचं प्रमाण होते आणि 3/4 म्हणजे 3 पाव तूप होते। आणि शक्यतो आपण इथे 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि 1-2 चमचे कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे पाऊण कप इथे आपण तूप वापरणार आहोत। आणि 2 कप पिठी साखर, म्हणजे आपण वजनी प्रमाण 400 ग्रॅम पकडलेला आहे। अशा प्रमाणात आपण इथे प्रमाण साखरेचं, तुपाचं आणि डाळीचं वजनी पण केलेलं आहे आणि कपामध्ये पण घेतलेलं आहे। पीठ जर रवाळ काढले तर आपले इथे लाडू अगदी छान होतात। तुम्ही बाजारचे रेडीमेड पण पीठ वापरू शकता। इथे आपल्याला मध्यम आचेवरती एकसारखे व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचं आहे।
पूर्ण एकसारखे आपण ढवळून जर भाजले तर पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि खाली लागत पण नाही. त्यामुळे आपल्याला एकसारखे ढवळूनच पीठ भाजून घ्यायचं आहे. पाच मिनटं आपण अशीच भाजून घेतले. परत पुन्हा आपण तूप घालून भाजून घेऊया आणि पिठामध्ये जे काय असतील त्या गुठळ्या पूर्णपणे आपल्याला इथे फोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. पिठाचा पूर्ण असा खमंग वास येईल अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने कमी आचेवरती अगदी मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पूर्णपणे व्यवस्थित पीठ भाजल्यानंतर आपल्याला राहिलेलं पण तूप घालून घ्यायचं आहे. इथे मध्यम आचेवरतीच आपल्याला एकसारखे पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे राहिलेलं पण तूप आपण घालून घेऊया आणि एकसारखे व्यवस्थित भाजून घेऊया. इथे आपल्याला 15 मिनिटं व्यवस्थित एकसारखे पीठ भाजून घ्यायचं आहे. पूर्णपणे व्यवस्थित एकसारखे पिठाला कलर येईल अशा पद्धतीने अगदी हलकासा कलर येईल अशा पद्धतीने आपण इथे 15 मिनिटं चांगलं व्यवस्थित भाजून घेणार आहोत. पूर्णपणे पीठ व्यवस्थित सगळीकडनं एकसारखे भाजेल अशा पद्धतीनंच आपल्याला व्यवस्थित गाठी मोडून गुठळ्या मोडून व्यवस्थित सारखे भाजून घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा 5 मिनिटं भाजून घेतलं, त्यानंतर 15 मिनिटं भाजून घेतलं, असे 20 मिनिटं आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता जुनी डाळ असेल तर आपल्याला आणखी इथे 2-3 चमचे तूप घालावं लागेल, कारण का जोपर्यंत पिठामध्ये पाहिजे तसं तूप लागत नाही तोपर्यंत आपण तूप घालणार आहोत. आणखी आपण इथे 2-3 चमचे तूप घातलेलं आहे. नवीन डाळ जर असेल तर तिला काय एवढे तूप घालायची आवश्यकता नाही, पण ही जुनी डाळ असल्यामुळे आणखी आपण 2-3 चमचे इथे तूप घालून परत पुन्हा आपण इथे 10 मिनिटं भाजून घेणार आहोत. पीठ भाजेपर्यंत जोपर्यंत तुपामध्ये चांगला असा ओलसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं आणखी तूप घालावं लागेल. आता इथे आपण 30 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आणखी 5 मिनिटं आपण थोडा कलर येईपर्यंत थोडा भाजून घेऊया. आता इथे थोडा आणखी ओलसरपणा येण्यासाठी आपण 2-3 चमचा इथे तूप घालून घेणार आहोत. घातल्यानंतर आपल्याला एकसारखे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पिठाच्या गुठळ्या होणार नाही हे आपल्याला पूर्णपणे भाजेपर्यंत एकसारखे हलवत आणि थोडंसं प्रेस करून असं आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गुठळ्या इथे राहत नाहीत. आता पूर्णपणे आपल्या इथे डाळीचे पीठ भाजत आलेलं आहे. 5 मिनिटं आपण थोडं आणखी भाजून घेऊया आणि कलर पण अगदी छान आलेला आहे. तूप पण अगदी पूर्ण पिठामध्ये चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे. पूर्णपणे पीठ भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 ते 2.5 चमचे दूध घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पिठामधलं दूध निघून जाईपर्यंत आपण परत पुन्हा कमी गॅसवरती कमी आचेवरती परत पुन्हा व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. अगदी नाही म्हटलं तरी 2.5 ते 3 चमचे आपण इथे दूध घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण दूध निघून जाईल अशा पद्धतीने आपण इथे पूर्णपणे भाजलेलं आहे. दुधाचा अंश काय इथे राहत नाही, त्यामुळे इथे 1-1.5 महिना हे लाडू चांगले टिकून राहतात आणि दुधाने पूर्ण असे खरखरीत असे आपले लाडू चांगले तयार होतात.
दूध घातल्यानंतर परत पुन्हा आपण 3 ते 4 मिनटं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि पीठ पूर्णपणे व्यवस्थित भाजल्यामुळे दुधाचा अंश इथे काय आपला राहत नाही. पूर्णपणे आपलं इथे पीठ भाजून झालेलं आहे. आता भाजून झालेले चणा डाळीचे पीठ आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपल्याला इथे थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. जेमतेम आपल्याला इथे थंड होण्यासाठी 2 तास तरी आपल्याला इथे लागतील. 2 तासासाठी आपण इथे थंड करत ठेवणार आहोत. आणि शक्यतो लाडू बांधताना थोडे आपल्याला पीठ कोमट असतानाच लाडू बांधायला घ्यायचे आहेत. अगदी पण थंड होऊन द्यायचे नाहीत. थोडं कोमट असतानाच आपण बांधायला घेणार आहोत. अगदी गरम असताना पण आपल्याला इथे साखर घालायची नाही, नाहीतर मग लाडू कडक होतात. आता आपल्याला इथे 2 तास थंड करत ठेवायचे आहेत. 2 तासानंतर इथे पीठ थोडे कोमट असताना आपल्याला मळून घ्यायचं आहे. पूर्णपणे आपल्याला एकजीव असे करून अगदी व्यवस्थित सगळीकडनं एकसारखे चांगले मळून घ्यायचे आहे. पूर्ण आपण सगळीकडनं पीठ एकजीव करून घेणार आहोत. इथे आपले व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला इथे पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर आपण 400 ग्रॅम घेतलेली आहे. आता थोडी थोडी घालून घ्यायची आहे, एकाच वेळी आपल्याला टाकायची नाही. घालताना अगदी थोडी थोडी घालून आपल्याला पूर्ण मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशी थोडी थोडी आपण घालून घेऊया. पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं की आपल्या लाडवाला सगळीकडनं गोडवा अगदी व्यवस्थित चांगला एकसारखा लागतो. अशा पद्धतीने आपण थोडी थोडी साखर घालून मिश्रण पूर्णपणे लाडवाचे तयार करायचे आहेत. आणि प्रत्येक वेळी आपण साखर टाकल्यानंतर परत पुन्हा आपण हाताने एकजीव असे करून घेणार आहोत. जशी आपली लाडवाची कन्सिस्टन्सी तयार झाली पाहिजे त्या पद्धतीनेच आपली इथे लाडवाची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. म्हणजे लाडू पण आपल्याला बांधायला अगदी साधे सोपे पडतात आणि व्यवस्थित त्यांना आकार पण येतो. त्यामुळे तुम्ही नेहमी जसं सांगितलं त्या प्रमाणातच तूप, साखर आणि डाळीचे पीठ घेतलात तर नक्की तुमचे लाडू अगदी व्यवस्थित एकसारखे होणार आणि चवीला पण अगदी छान सुंदर लागणार. आणि लाडवांचा पण आकार अगदी व्यवस्थित येणार. साखर आपली इथे पूर्णपणे घालून झालेली आहे. आता 1 चमचा आपण इथे वेलची पावडर घालून घेऊया. ते पण मिश्रण आपण इथे एकत्रित करून घेऊया आणि थोडा आपण इथे मनुका पण घालून घेऊया. दोन्ही मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया. आता आपण इथे लाडू वळायला घेऊया. लाडू वळताना 2 हातामध्ये लाडवाचं पीठ घेऊन प्रेस करून घ्यायचं म्हणजे लाडू फुटत नाही. आणि नंतर मग 2 हाताच्या तळव्यावरती आपल्याला एकसारखा आकार द्यायचा आहे.
शक्यतो थोडा आधी प्रेस करून घेऊया आणि प्रेस केल्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित दोन्ही तळ हातांचा उपयोग करून व्यवस्थित आकार द्यायचा आहे, म्हणजे लाडू अगदी एकसारखा व्यवस्थित चांगला होतो आणि आकार पण चांगला येतो। आता ते आपला लाडू व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण थोडा काजूगर एक लावून घेऊया। आता इथे आपण लाडू आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण सगळे लाडू व्यवस्थित तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपण एक एक लाडू करून घेतलेले आहेत आणि थोडा लाडू जरा वळून झाल्यानंतर ठेवल्यानंतर थोडे लाडू पसरतात। मग अर्धा एक तासाने आपण परत पुन्हा थोडासा त्यांना आणखी हाताने जरासा आकार किंवा शेप द्यायचा, म्हणजे मग परत पुन्हा आपले लाडू व्यवस्थित घट्ट आणि व्यवस्थित आकार पण चांगला राहतो। थोडेसे जरा पसरल्यासारखे झाले तर आपल्याला परत पुन्हा अर्धा तासाने थोडंसं हाताने परत पुन्हा आपल्याला आकार द्यायचा आहे, कारण साखर जरा थोडी कसं पिठामध्ये वितळल्यामुळे थोडंसं जरा पसरण्याची शक्यता असते। इथे जे काही लाडू आपले थोडेसे पसरलेले आहेत त्यांना परत पुन्हा आपण अर्धा तासाने हातावरती घेऊन थोडा परत पुन्हा आपण त्यांना व्यवस्थित आकार देऊन घेऊया। जे काय पसरले असतील त्याच लाडवांना आपल्याला थोडासा आपण परत पुन्हा आपण त्यांना एकसारखा आकार देऊन परत पुन्हा ठेवणार आहोत। अशा पद्धतीने जे काय आहेत त्यांना सगळ्यांना आपण इथे जरा आकार देऊन शेप देऊन व्यवस्थित ठेवूया। आता आपले इथे सगळे लाडू तयार करून झालेले आहेत। अगदी टाळ्याला पण आपले इथे लाडू चिकटणार नाहीत अशा पद्धतीने आपले बेसनाचे साजूक तुपातील लाडू तयार झालेले आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खाता येतील अशा पद्धतीने आपले छानपैकी लाडू तयार झालेले आहेत।